राहुरी तालुक्यातील वळण गावात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून पहाटेच्या सुमारास तब्बल 3 बंद घरे फोडून चोरट्यांनी लाखोंचा मुद्देमाल लंपास केलाय। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। वळण येथील पाथरे रोड परिसरातील संजय खुळे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश केला। घरामधील पेटी फोडून अंदाजे 5 तोळे सोन्याचे दागिने, 40,000 रुपयांची रोख रक्कम असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केलाय। चोरी केल्यानंतर चोरट्यांनी पेटी शेजारील शेतामध्ये नेऊन फोडली। विशेष म्हणजे घरातील देवघरात असलेल्या रुक्मिणीच्या मूर्तीच्या गळ्यातील दागिन्यांना मात्र चोरट्यांनी हात लावला नाही। यानंतर चोरट्यांनी नानासाहेब खुळे यांच्या घराचेही कुलूप तोडून कपाटाची उचकापाचक केली आहे। मात्र कपाटामधील दागिने बनवट असल्याचं लक्षात आल्यानंतर चोरट्यांनी तेथे चोरी केली नाही। नंतर मांजरी रोड परिसरातील प्रभाकर आडव यांच्या बंद घराचेही कुलूप तोडण्यात आले, मात्र तेथेही चोरट्यांच्या हाती काही लागलं नाही। या घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी पाहणी करत श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण केले। सीमा या श्वानाच्या मदतीने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला। एकाच रात्री 3 घरे फोडल्यामुळे वळण परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून चोरट्यांचा शोध घेऊन पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुंडगे, राहुरी।